टीए टेरिटोरियल आर्मी भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। टीए टेरिटोरियल आर्मी भरती त्याला प्रादेशिक सेना सुद्धा म्हटलं जाते। तर पहा, टीए टेरिटोरियल आर्मीची भरती निघत आहे आणि या संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याजवळ या ठिकाणी अपडेट आलेले आहे। टीईची नवीन भरती या ठिकाणी निघत आहे, टीए आर्मीची नवीन भरती या ठिकाणी निघत आहे। तर कोणत्या महिन्यापर्यंत ही भरती या ठिकाणी निघणार आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कारण की भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर टीए टेरिटोरियल आर्मीची भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे। कारण की 2025 ला जे टीए आर्मी रॅली भरती झाली होती, नाशिक सेंटरला भरती झाली होती, देवराळी सेंटर नाशिकला झाली होती, बेळगाव कर्नाटकला सेंटरला ग्राउंड भरती झाली होती। त्याचबरोबर या एक जे तेलंगणा साइडने भरती झाली होती, म्हणजे महाराष्ट्रातील 4 सेंटरवर हे टीएची भरती होती, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ह्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जे भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं महाराष्ट्रामधून आणि माझे सुद्धा काही ओळखीचे विद्यार्थी आहेत त्यांचं सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे। बेळगाव सेंटरवर झालं, देवराळी सेंटर नाशिकवर झालं, ठीक आहे। तर त्यांचा सर्व काही अनुभव मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। म्हणजे त्यांचा जो कडाप आहे, कडाप कितीपर्यंत गेला होता, निगेटिव्ह मार्किंग पेपरची कशा प्रकारे होता, पेपरचा लेवल कशा प्रकारे होता, हे सर्व आपण बोलणार आहे। म्हणजे तुम्हाला एक अंदाज आपल्याला लागणार आहे की आपल्याला सिलेक्शन घेण्यासाठी आपल्याला किती मार्क सरासरी असला पाहिजे जेणेकरून आपलं फायनल सिलेक्शन होणार आहे, हा काही अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। मेन म्हणजे भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि मागच्या वर्षी 2025 ला एका बॅचमध्ये किती पोरं सोडा आणि त्यामधून किती पोरं रनिंगमध्ये पास करत जातात याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून टीए टेरिटोरियल आर्मी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, टीए आर्मी रॅली भरतीमध्ये पात्रता काय ते तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। त्यानंतर भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, कट ऑफ किती गेला होता याबद्दल सुद्धा पुढे बोलणार आहे। तर आपल्याला व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू पाहायचा आहे शेवटपर्यंत, कारण की खूप इम्पॉर्टंट आपण बोलणार आहे याबद्दल, म्हणजे तुम्हाला एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे। तर पहा टीए टेरिटोरियल आर्मी भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता जर आपण विचार केला तर पहा तुम्ही 8वी पास जरी असाल, 10वी पास जरी असाल तरी सुद्धा आपल्याला टीएची ओपन आर्मी रॅली भरती देता येते। यामध्ये कोणतेही फॉर्म नाही भरायला लागत, यामध्ये डायरेक्ट ज्या तारखेला जे काही वेळापत्रक असते त्या वेळापत्रकानुसार आपल्याला जावं लागते। आणि मागच्या वर्षी जर पाहिलं तर बेळगाव कर्नाटक बेळगाव सेंटर झालं, त्याचबरोबर देवराळी सेंटर नाशिक झालं आणि त्याचबरोबर या काही सेंटरवर जे टीए आर्मी रॅली भरतीचं मागील वर्षी ग्राउंड होतं, म्हणजे 4 सेंटरवर ग्राउंड होतं। म्हणजे 4 पैकी आपल्याला कोणत्या एका सेंटरवर भरती द्यायसाठी जाता येते, म्हणजे कारण की 4ही सेंटरवर एकाच दिवशी ग्राउंडच्या तारखा त्या ठिकाणी राहते प्रत्येक जिल्हा वाईज, ठीक आहे। तर आपल्याला 4 सेंटरपैकी एका सेंटरमध्ये आपल्याला एकाच सेंटरवर जाता येते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये आपण उंचीचा जर आपण विचार केला टीए आर्मी रॅली भरतीमध्ये फक्त 160 सेंटीमीटर उंची टीए आर्मी रॅलीमध्ये लागते। आणि वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 42 वर्षापर्यंत आपल्याला ही भरती देता येते टीए टेरिटोरियल आर्मीची, ठीक आहे। आणि यामध्ये कोणतेही फी राहत नाही, कोणती कॅटेगरी असा एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटीव्ही ओपन एसबीसी एसबीसी कोणती कॅटेगरी यामध्ये 1 रुपया सुद्धा फी नसते, एक लक्षात ठेवा। आणि आपल्याला कोणताही फॉर्म यामध्ये भरावा नाही लागत। जे काही वेळापत्रक येते तर त्या वेळापत्रकाच्या 1 दिवस अगोदर आपल्याला ग्राउंडवर हजर राहावं लागतं। तर मागील वर्षी जर पाहिलं तर मागील वर्षी जे काही सहभागी जिल्हे होते जसं या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो नाशिक जिल्हा आहे, नाशिक जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे जवळपास 16 ते 17 तारखेला होतं, 16-17 नोव्हेंबरला होतं। तर म्हणजे आता एक उदाहरण देऊन आलं, 17 नोव्हेंबरला नाशिक जिल्ह्याचं ग्राउंड होतं, म्हणजे त्यामध्ये भरपूर काही जिल्हे सहभागी होते, 8-10 जिल्हे त्यामध्ये सहभागी राहिले एका दिवशी, 10-12-15 अशा प्रकारे जिल्हे सहभागी राहिले एका दिवशी। तर आपल्याला 1 दिवस अगोदर त्या ठिकाणी जावं लागेल, अशी प्रक्रिया त्या ठिकाणी होते। म्हणजे 1 दिवस अगोदरपासूनच त्या ठिकाणी रांगेमध्ये लागा लागेल आणि दुसऱ्या दिवशी आपलं त्या ठिकाणी ग्राउंड होत आहे, ठीक आहे। तर ग्राउंडचा जर आपण विचार केला तर 1600 मीटर रनिंग यामध्ये आहे, 1600 मीटर रनिंग आपली यामध्ये असणार आहे 60 मार्कासाठी। आणि पुलअप्स आहे यामध्ये 10 जर पुलअप्स काढल्या 40 मार्क भेटणार आहे। आणि ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली तर 60 मार्क, सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली तर 48 मार्क, अशा प्रकारे 100 मार्काचा पहिले फिजिकल राहते टीए आर्मी रॅली भरतीमध्ये। आणि टीए आर्मी रॅली भरतीमध्ये मागील वर्षी जर पाहिलं तर मी तुम्हाला सांगतो, मी डोळ्यानं मायाला पाहिलं होतं देवराळी सेंटर नाशिकला, मी सुद्धा त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर गेलो होतो, मी स्वतः त्या ठिकाणी पाहिलं होतं। आमच्या बॅचमध्ये 200 पोरं सोडले होते आणि 200 पोरापैकी जे विद्यार्थी मित्रांनो 14 पोरं रनिंगमध्ये पास केले होते।
होते एक लक्षात ठेवा, कारण की मी स्वतः डोळ्याने या ठिकाणी पाहिलं आहे. आणि टायमिंगचा जर आपण विचार केला तर 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 15 सेकंडच्या आसपास टायमिंग त्या ठिकाणी दिला होता. म्हणजे 14 मुलं येईपर्यंत त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं ते जे गेट आहे ते चालूच होतं एक लक्षात ठेवा. जसे 14 विद्यार्थी आले तसं त्यांनी ते गेट त्या ठिकाणी क्लोज केलं होतं एक लक्षात ठेवा. म्हणजे एका बॅचमध्ये 200 पोरं मोजून त्यांनी सोडले आणि 200 पैकी त्या ठिकाणी त्यांनी 14 पोरं घेतले होते. आणि बाकीचे जे काही ग्रुपमध्ये आहे, बाकीच्या ग्रुपमध्ये 200-150 विद्यार्थी सोडले आणि त्यामधले सुद्धा 4 झालं, 8 झालं, 10 झालं, ह्या रेशोने विद्यार्थी घेत आहे. तर या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं पोरं चांगलं घेते, कोणकोणत्या ठिकाणी जास्त घेतले होते. आणि काही काही विद्यार्थी सांगे की आमच्या बॅचमध्ये 19 पोरं घेतले, 18 घेतले, 17 घेतले. आणि काही काही विद्यार्थी सांगे 4 घेतले, 2 घेतले, 8 घेतले, 10 घेतले, अशा प्रकारे सांगे. ठीक आहे. म्हणजे विद्यार्थी मिळवणं त्यांच्या टाईमपर्यंत जर जास्त जरी पोरं आले तर ते जास्त पण पोरं घेते आणि त्यांच्या टायमिंगमध्ये कमी पोरं आले तर मग ते कमी घेते एक लक्षात ठेवा. ते त्यांच्या टायमिंगनुसार त्यांच्या नियमाप्रमाणे ते राहते. आता मागील वर्षी 2025ची जी टीईची आर्मी झाली होती तर त्यावेळेस पेपरचा काय पॅटर्न होता, पेपरमध्ये कसं काय हे होतं, तर पेपर जे विद्यार्थी मिळवणं एकदम हार्ड नव्हता. ठीक आहे. ज्यांनी अभ्यास केला त्यांचा सिलेक्शन झाला आणि ज्यांचं सिलेक्शन नाही झालं त्यांना पण मी या ठिकाणी म्हणत नाही की त्यांना सुद्धा एक म्हणणं आहे की चांगली तयारी करा, आतापासून अभ्यास करा, कारण की अजून सुद्धा आपल्याजवळ संधी आहे. मागच्या भरतीमध्ये जिथं कमी पडले तिथं आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं जास्त जोर या ठिकाणी द्यायचा. तर पेपरचं जर पाहिलं, पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग होती. म्हणजे एक जर आपण प्रश्न चुकवला तर एका मार्कावर आपला जो प्रश्न बरोबर असणार आहे तो मायनस होणार आहे. अशी निगेटिव्ह मार्किंग मला एका विद्यार्थ्यांनी सांगितलं ज्याचं सिलेक्शन झालं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं टीएमध्ये पॅरा SF सिलेक्शन झालं टीएमध्ये, तर त्या विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की एक जर चुकला आपला तर त्या म्हणजे एकाच एक एवढी निगेटिव्ह मार्किंग होती. म्हणजे एक जर प्रश्न आपला चुकला तर 1 मायनस होणार आहे, अशी निगेटिव्ह मार्किंग होती. तर विद्यार्थी मिळवणं अभ्यास करणं खूप गरजेचं आहे एक लक्षात ठेवा. आणि कटअपचा जर आपण विचार केला तर 160च्या रेंजमध्ये कटअप लागलेला आहे. म्हणजे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण आहे, 100 मार्काचा पेपर राहते. ठीक आहे. तर म्हणजे आपले जर समजा या ठिकाणी 25 ते 27 जरी प्रश्न बरोबर आले तर 50 पैकी तरी सुद्धा चान्सेस राहते सिलेक्शन होण्याचे. ठीक आहे. आता टी आर्मी रॅली भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते. तर विद्यार्थी मिळवणं टीए टेरिटोरियल आर्मी भरती, त्याला प्रादेशिक सेना सुद्धा म्हटलं जाते. तर ही जी भरती आहे ही भरती या ठिकाणी निघत आहे एक लक्षात ठेवा. आपली जी तयारी हे जोरदार आतापासून ठेवा. आतापासून तुम्हाला अभ्यासही करायचा, आतापासून तुम्हाला ग्राउंड पण करायचा आहे. दोन्ही इकडे आपल्याला फोकस करायचा आहे, कारण की आपल्याला ग्राउंडच केल्यानं जमणार नाही, आपल्याला पेपरचा पण अभ्यास करावा लागणार आहे फायनल मेरिटपर्यंत यासाठी. ठीक आहे. तर टीए टेरिटोरियल आर्मी भरती प्रादेशिक सेनाची ही जी भरती आहे तर ही जे विद्यार्थी मिळवणं जुलै ते ऑक्टोबर महिन्याच्या आसपास या ठिकाणी निघत आहे एक लक्षात ठेवा. अंदरून माहिती येत आहे एक लक्षात ठेवा. जी टीए टेरिटोरियल आर्मी भरती प्रादेशिक सेनाची जी भरती आहे तर जुलै महिन्यात ते ऑक्टोबर महिन्याच्या आसपास ही भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे. कोणत्याही महिन्यामध्ये निघू शकते. तर जुलै ते ऑक्टोबरच्या आसपास किंवा जुलै ते नोव्हेंबरच्या आसपास कोणत्याही महिन्यामध्ये टीईची आर्मी रॅली भरती पडू शकते एक लक्षात ठेवा. तारीख आपल्याला कन्फर्म सांगता येत नाही, पण ही जी भरती आहे तर हे जुलै ते नोव्हेंबरच्या आसपास ही भरती निघणार आहे. तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. टीई आर्मी रॅली भरतीबद्दल जे काही अपडेट असली ते पहिले आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मागील भरतीमध्ये सुद्धा आपण भरपूर काही तुम्हाला गायडन्ससाठी केलं होतं. तर आतापासून आपल्याजवळ वेळ आहे, आतापासून प्रॅक्टिस पण करा, प्रॅक्टिस पण इम्पॉर्टंट आहे आणि अभ्यास पण करा. दोन्ही गोष्टीवर आतापासून फोकस करा. आपल्याजवळ आतापासून टाईम असेल तर 18 ते तुमचं 42 वर्षापर्यंत वय असेल तर भरती देत आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्या दिवसात आमचं व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये जय जय.